त्यामुळे आज नक्की असाच निर्णय होईल असं सांगण्याच्या परिस्थितीमध्ये मी नाही, कारण की शेवटी पक्षानं घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो आणि पक्ष याच्या संदर्भातले धोरणं ठरवत असतात, त्याप्रमाणे पक्ष योग्य तो निर्णय घेईल. कालची जी व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप आहे हा अंतर्गत बैठकीतला विषय होता आणि त्यामुळे खरं तर ती जाहीर होणं अपेक्षित नाही. बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील, दौंड विधानसभा मतदारसंघातील जी काही समीकरणं स्थानिक आहेत त्याच्याप्रमाणे लोकांनी तो निर्णय घेतला आणि शेवटी लोकांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करणं हे आमचं कार्यकर्ता म्हणून काम आहे. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपलं स्वागत आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. या अर्थसंकल्पावरती बोलण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही घडामोडी, उदाहरणार्थ काल जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती पुण्यातली, त्या व्हिडिओ क्लिपबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार राहुल कुल. सर, आपलं स्वागत आहे लेट्सअप मराठीवरती. अर्थसंकल्प सादर झालेला आहे. दौंड तालुक्यासाठी काय काय मिळाले यातलं? आजचा अर्थसंकल्पाचं प्रथमतः माननीय मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांचं आभार मानतो की त्यांनी आज अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केला आणि त्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय विशेषतः ग्रामीण भागासाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी झाले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय 1500 रुपये हे महिलांना दरमहा देण्याचा एक अतिशय चांगला निर्णय झाला. त्याचबरोबर बरेच वर्ष मागणी असणारा जे काही वीज बिल माफ करावं हाही अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दुधाचं अनुदान हे पुढेच 5 रुपये प्रति लिटर चालू ठेवण्याचा जो निर्णय झाला हे अतिशय चांगले निर्णय झाले. त्यामुळे ग्रामीण भागाचा, शेतकऱ्यांना, महिलांना याचा फायदा होईल आणि हे सगळे निर्णय हे माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. इतरही चांगले निर्णय आजच्या अर्थसंकल्पात झाले, त्याचाही आमच्या मतदारसंघाला फायदा होणार. जसं मी मगाशी म्हटलं की जे एक व्हिडिओ क्लिप कालपासून व्हायरल होत आहे, तुमच्या नावाचा देखील त्यात उल्लेख आहे. तुम्ही मंत्री झाला असता, पण अजितदादा आल्यामुळे झाला नाहीत मंत्री. हे खरं आहे का? नेमकं काय? कालची जी व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप आहे हा अंतर्गत बैठकीतला विषय होता आणि त्यामुळे खरं तर ती जाहीर होणं अपेक्षित नाही. परंतु एखादी व्हायरल झालेली क्लिप एकदा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं साहजिक आहे. परंतु मी एवढीच प्रतिक्रिया देईल की ती अंतर्गत बैठक होती. निरीक्षक म्हणून माननीय सुभाष देशमुख माजी मंत्री आहेत त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्या बैठकीचा अहवाल ते माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याकडे देतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय ते घेतील अशा प्रकारची मला खात्री आहे. अजित पवार महायुतीत नको अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, तर ही भावना तुम्ही वरिष्ठांना कळवली आहे का? नाही, त्याच्यात मी परत सांगतो की 3 तासाच्या बैठकीतली एक व्हायरल क्लिप मधली एक भूमिका आपल्याला समजलेली आहे. अशा स्वरूपाच्या खूप वेगळ्या भावना आणि मतं लोकांनी व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार हा पक्ष नेहमी करत असतो. परंतु एक जो काय अहवाल तयार होईल त्याच्यावर चर्चा करण्यासाठीच ती बैठक होती. त्यामुळे आज नक्की असाच निर्णय होईल असं सांगण्याच्या परिस्थितीमध्ये मी नाही, कारण की शेवटी पक्षानं घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो आणि पक्ष याच्या संदर्भातले धोरणं ठरवत असतात, त्याप्रमाणे पक्ष योग्य तो निर्णय घेईल. तुम्ही दौंड तालुक्यातून येता, दौंडचे आमदार आहात तुम्ही. तुमचा विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभेमध्ये येतो. तिथून आता सुप्रियाताई सुळे विजयी झालेले आहेत. दौंडमधून पण सुप्रियाताईंना लीड मिळालेलं आहे. मागच्या दोन्ही विधानसभेला सुप्रियाताईंना दौंडमधून लीड नव्हतं. नेमकं हे कुठं राजकारण म्हणजे बदललं, कसं बदललं हे राजकारण? तुम्ही आणि रमेश आप्पा थोरात एकत्र असताना पण नाही, यापूर्वी सुद्धा 2014 मध्ये दोन्ही तालुक्यातल्या गटांनी एकत्र काम करून सुद्धा महादेव जानकर यांना 25,000 मताची आघाडी त्या मतदारसंघात मिळाली होती. पुन्हा एकदा ते घडलं, परंतु त्याच्यामध्ये स्थानिक स्वरूपाचे बरेचसे प्रश्न आणि बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील, दौंड विधानसभा मतदारसंघातील जी काही समीकरणं स्थानिक आहेत त्याच्याप्रमाणे लोकांनी तो निर्णय घेतला आणि शेवटी लोकांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करणं हे आमचं कार्यकर्ता म्हणून काम आहे. त्याच्यावर परीक्षण हे चालू आहे, विश्लेषण चालू आहे आणि त्याच्यामधून योग्य निर्णय होईल. परंतु त्या निवडणुकीमध्ये मतदार त्यावेळी जो निर्णय घेत असतो त्याचं आम्ही स्वागत करतो आणि काय चुकलंय, त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या आहेत याचा विचार करून आम्ही पुढची दिशा निश्चितपणे योग्यरित्या ठरवू. कोणाचं चुकलं असं वाटतं नेमकं? म्हणजे भाजपचं चुकलं की राष्ट्रवादीचं चुकलं? नाही, मी असं कुणाचं चुकलं असं म्हणणं योग्य नाही, परंतु जे लोकांना वाटलं त्याप्रमाणे लोकांनी मतदान केलंय. लोकांना काही वाटलं याचं विश्लेषण आम्ही करू आणि लोकांच्या जनमताचा आदर जो आहे तो करून याच्यामध्ये लोकांना अपेक्षित बदल भविष्यामध्ये करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षाकडे त्याच्यामध्ये योग्य तो आग्रह धरू. अवघ्या 4 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत.
नुकताच लोकसभेचा निकाल लागलेला आहे, याचा विधानसभेवर काही परिणाम होईल? हाच ट्रेंड राहील? आजच्या बजेटचा सुद्धा परिणाम हा लोकमतावर होत असतो. असे निवडणुका होत राहतात, चढउतार येत राहतात आणि कालाप्रमाणे लोक आपापली मतं त्या निवडणुकीची संदर्भ लक्षात घेऊन, त्यावेळेची राज्यातली परिस्थिती, त्याचबरोबर समोरचे उमेदवार हे लक्षात घेऊन आणि स्थानिक स्वरूपाची परिस्थिती लक्षात घेत असतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही 0.8% फक्त फरक आहे, 1%चाही फरक नाहीये. त्यामुळे दोन्हीही आघाडी आणि युतीला समसमान जवळपास मतं पडलेत. आकडा जरी दिसत असला तरी विधानसभेमध्ये महायुती अतिशय चांगला परफॉर्मन्स देईल अशी मला खात्री आहे. लोकसभेदरम्यान शरद पवारांशी काही तुमची चर्चा झालेली का? नाही, माझी चर्चा नाही झाली. एक शेवटचा प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सतत चर्चा आहे, तुमचं नाव चर्चेत असतं, काही तुम्हाला संकेत आहेत याचे? राज्य मंत्रिमंडळाची जे काही शपथविधी करणं हे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये सहयोगी पक्षांना बरोबर घेऊन तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. ते योग्य तो निर्णय घेतील अशी खात्री आहे. विधानसभेसाठी आता तयारी कशी सुरू आहे? नाही, आम्ही विधानसभेला जिंकल्यानंतरच दुसऱ्या दिवशीच काम सुरू करतो. त्यामुळे वर्षानुवर्षे दैनंदिन तयारी चालू असते. लोकांना विचारात घेऊन विधानसभेची दिशा ठरवू. गतवेळी अगदी 700 मतांनी तुमचा विजय झालेला. नाही, ठीक आहे, असं होत असतं. विजय हा विजयच असतो, तर विजय होणं महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद लेट्सअप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते महायुतीचे भाजपचे आमदार राहुल कुल. लेट्सअप मराठीशी त्यांनी संवाद साधलेला आहे. कॅमेरामन कृष्णासोबत मी ऋषिकेश नळगुणे, विधान भवन, मुंबई.